नमस्कार. मी माधवी कदम आणि हे जे तुम्ही बघत आहात ते अर्जुन कदम. हे आमचं सडनली प्लॅन झालेला औंधा नागनाथ ज्योतिर्लिंग, जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्यातलं एक ज्योतिर्लिंग, तिथे जाऊन दर्शन घेण्याचं. तसं तुम्ही बघत आहात की आम्ही समृद्धी महामार्ग मुंबईतून जेव्हा आपण नागपूरला जातो तिथून खूप कमी होल्ड आहेत, त्यातला एक हा होल्ड. खाण्याचे ऑप्शन्स पण कमीच आहेत जसं तुम्ही बघत आहात, म्हणून आम्ही प्रशांत कॉर्नर ठाण्यामधून काहीतरी गोड घेऊन पॅक करून आणलेलं आहे आणि तेच खात होतो. जसं तुम्ही बघत आहात की अर्जुनमध्ये माझ्यामध्ये नेहमी पुढे बसण्याचा अट्टाहास असतो आणि ते मीच जिंकते आणि त्या चेहऱ्याने तुम्हाला कळत असेल की तो हारतो. अजून काहीतरी सामान घेऊन आम्ही लगबगीने आपल्या प्रवासाला लागलो. खरंच सर्व फॅमिली मिळून जेव्हा तुम्ही एकत्र जाता तर तुम्हाला जी पॉझिटिव्हिटी आहे ती काहीतरी वेगळीच असते. पण त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी राहण्याच्या या काही खाण्याच्या तुम्हाला ॲडजस्टही करायला लागतात. जसं तुम्ही बघत आहात की आम्ही पहिली एक रात्र जी औंधा नागनाथ आहे त्या मंदिराच्या जवळपासच राहिलो. स्वस्त होतं, ₹1000 या 1500मध्ये आम्ही तिथे स्टे केला 2-4 तासासाठी आणि आम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन दर्शनासाठी आलो. जसं तुम्ही बघत आहात की आम्ही दर्शनासाठी सकाळी इथे आलो. 8 वाजलेले, 8 ते 9मध्ये आलो. प्रसन्न वातावरण होतं, खूप बरं वाटलं. आणि जसं तुम्ही बघत आहात की तिकडे गेल्यानंतर तुम्हाला काय वेगळाच अनुभव करायला भेटणार आहे. कारण मला तरी असं वाटत होतं की जसं नॉर्मल दर्शन असतं तसंच काहीतरी दर्शन इथेही असणार आहे. पण काही अंतरावर कळलं की आज प्रदोष आहे आणि हे फक्त एक कोइन्सिडन्स होता. कारण आम्ही हे डिसाईड केलंच नव्हतं की प्रदोषच्या दिवशी दर्शन घेण्याकरता. आम्ही लाईनमध्ये असताना आम्हाला लोकांनी सांगितलं की आज प्रदोष आहे आणि प्रदोषच्या वेळी दर्शन घेणं हे खूप लाभदायक आहे. म्हणजे स्वामींनीच तुम्हाला तिथे बोललेलं आहे, हे आमचं मत होतं. मग ही चांगली न्यूज या ही चांगलं बातमी ऐकून प्रदोषच्या दिवशी त्यांचं दर्शन घेण्याकरिता आम्ही आणि उत्साहाने पुढे गेलो. हे माझे वडील आहेत, माझा भाचा आहे आणि तुम्ही अर्जुनला बघितलंच होतं आणि माझे मिस्टर आहेत. असं हे सडनली आमचं प्लॅन औंधा नागनाथला जाण्यासाठी झालेलं आणि आमचं हे छानपैकी त्या प्लॅनला आम्ही घडवलंही होतं. जसं मी तुम्हाला सांगते आहे की तिकडे गेल्यानंतर जेव्हा मी दर्शनाच्या लाईनमध्ये होतो तेव्हा आम्हाला कळलं की प्रदोष आहे. पण नंतर थोड्या अंतरावर हे पण कळलं की ह्याचं दर्शन घेण्याची पद्धत पण वेगळी आहे. हे अंडर द ग्राउंड हे शिवलिंग आहे. इथे हा छानसा मुलगा शाळेत जातो, पण आपली फी काढण्याकरिता खूप छान छान जे स्टोरीज आहेत त्या टेम्पलबद्दल हे ते सांगून मंदिराबद्दल ह्यांना जेही इच्छेने तुम्ही त्याला द्याल तो आपल्या शाळेकरिता कुटुंबाकरिता हा वापरत होता. जेव्हा ते अंडरग्राऊंड जाण्याकरिता जेव्हा आमचं लाईन जवळ आली त्याच्यानंतर जे ऑक्सिजन लेवल आहे, मला जे अनुभव झाला मी ते तुम्हाला सांगत आहे. जो ऑक्सिजन लेवल आहे तो मला असं वाटलं की खूप कमी झाला आहे. या गर्दीमुळे कदाचित जमत नाही आहे मला. तर मी प्रयत्न केला जाण्याचा, या मी खालीही गेली गर्दीमध्ये. पण मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हा मी खाली गेली मला असं वाटलं की मी नाहीच करू शकत. जसं तुम्ही पुढे बघाल मला असं वाटलं की अगर गर्दीमुळे जाण्या येण्याचा रस्ता बंद केला तर मला सफोकेशन अजून होईल आणि मी कशी वरती येणार. कारण खाली जी तुम्ही उभं राहण्याची जागा आहे, तुम्ही बसल्यानंतर पण तुमच्या डोक्याला ती लागते, म्हणजे खूप कमी आहे. मग त्याच्यामध्ये माझं बाकीचं कुटुंब, माझा मुलगा, भाचा, माझे पप्पा, वडील आणि माझे मिस्टर हे दोघंही गेले आणि तुम्ही मला इथे बघताय. पण त्याच्या अगोदरचा व्हिडिओ मी तुम्हाला नाही दाखवू शकत. मी निघून गेली शिवलिंगला हात लावून आणि थोडा वेळ बसली वरती, पाणी पिलं. तिथे अचानक एक पोलीसवाले आले. ते बोलले की तुम्ही मॅडम घाबरून वरती आलात. म्हटली हो, मला झालंच नाही, मी दर्शन घेतलं. पण मी स्वतःला फोर्स पण करू शकली नाही की तुला नाही होतं तर तुला जायलाच हवं आहे. पण पाणी पिऊन काय माहिती मनात असं आलं की माझं कुटुंब खाली अभिषेक करण्यासाठी आपण पैसे दिले आहेत रुद्राभिषेकासाठी, मग ते आपल्याशिवाय काय करत असतील. म्हणून की हिंमत जुटवली आणि त्या पोलीसवाल्यांना सांगितलं की मी जायचा प्रयत्न करते, पण अगर मला नाही जमलं तर प्लीज क्राऊड साईडला करून मला वरती घ्या.
तेवढं बोलून मी खाली आली. तरी भीती वाटत होती की नाही, मी नाहीच करू शकत. पण मी आली खाली आणि थोड्या वेळानंतर बघितलं की अजून रुद्राभिषेकची सुरूच झाली नव्हती. पुढे अजून एक होते डी-ओ-टी ज्यांचं अभिषेक चाललेला. मी म्हटलं की नाही, प्रयत्न करू अजून थोडा वेळ. स्वतःला सांभाळू, बघू श्वास घेता येत आहे, नाही घेता येत आहे. आता घाबरू नकोस, कारण आता घाबरलीस तर तुला त्या शिवलिंगला हात लावता येणार नाही ना रुद्राभिषेक करता येईल. तर कसली एनर्जी आली, काय वाटलं, कसं घडलं मला खरंच माहीत नाही. खाली गेली, तिथे शिवलिंगच्या समोर बसली, प्रयत्न केले, नाकाने नाही जमले, तोंडाने श्वासाचे प्रयत्न केले. आणि खरंच विश्वास ठेवा, जेव्हा त्या शिवलिंगच्या समोर मी बसली माझ्या पतीबरोबर आणि आम्ही रुद्राभिषेकला सुरुवात केली, अर्धा तासापेक्षा जास्ती तिथे मी होते आणि मला थोडंही वाटलं नाही की मला कुठे श्वास घ्यायला त्रास होतो आहे. एवढं तुम्ही बसल्यानंतर पण तुमच्या डोक्याला लागेल, एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये ते शिवलिंग आहे, तिथे 4 पुजारी राहतात, पण ते कसे करतात आणि आपले शंकर कसे करून घेतात हे फक्त त्यांनाच माहिती. हे त्यांचा चमत्कारच झाला, जे मी खाली गेली, रुद्राभिषेक केलं आणि ती पॉझिटिव्हिटी घेऊन आली. तर तुम्ही आपल्या कुटुंबाबरोबर नक्कीच जा आणि तुम्हाला कसं फील झालं, तुमचा पहिला एक्सपिरियन्स काय होता हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि त्याच्यानंतर आम्ही परिसराचा आढावा घेतला, फोटोज काढले खूप सारे, कारण माझ्या भाच्याला फोटो काढायला खूप आवडतं. तर आम्ही दर्शन घेतले, फोटोज काढून त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आता करायचं काय. कारण प्लॅन तर बनवलेला आहे, पण ह्याच्यामध्ये माझ्या मुलाला, अर्जुनला आणि माझ्या भाच्याला, त्यांना स्विमिंग करायचं होतं. एक दिवस त्यांचा हेच एक क्रायटेरिया होता की आत्तू आणि मम्मा मला स्विमिंग करायचं एक दिवस. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. मग त्या गोष्टीचं ब्राईब देऊन, लालच देऊन आम्ही अजून एक दिवस त्यांच्याकडून घेतला. जसं आम्ही ज्योतिर्लिंग केलं त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. त्यांनी आम्हाला बोलवलं. मग हे ऑन द वे तुम्हाला दिसतंय जे हॉटेल, तिथे आम्ही डायरेक्टली दर्शन केल्यानंतर न जेवता आम्ही तिथे जेवलो. ते पण जेवणामध्ये खूप गॅप पडला आमचा. पण तरी जेव्हा तुम्हाला कुठे जायचं असतं ना, तर त्या दर्शनाच्या पोटी तुम्हाला भूक नाही लागत. म्हणजे तो एक्सपिरियन्स काय असतो, त्या वातावरणामध्ये तुम्हाला भूक कमी लागते, नाही सांगू शकत तुम्हाला मी. जे तुम्ही एक्सपिरियन्स कराल स्वतःहून तेव्हा तुम्ही खरंच मी जे म्हणते त्याला तुम्ही म्हणाल की हां. पण त्याच्यानंतर आम्ही गेलो दर्शनासाठी. पण इथे आल्यानंतर आम्हाला आठवलं की मी एक नवस बोलला होता की मी 2 किलो जिलेबी ही वाटेन. मग त्याला जिलेबीसाठी मग तिथे जवळपास तर जिलेबी नव्हतं आवारात. मग त्यासाठी आम्हाला जरासं थोडंसं, जास्ती नाही, 5-10 मिनटं बाहेर जायला लागलं. तिथे बिकानेर आहे, त्या व्यक्तीकडे एकट्याकडेच जिलेबी भेटते गरम गरम. मग ती जिलेबी घेतली मी आणि पप्पांनी. तेव्हापर्यंत अर्जुन, सागर जिथे चप्पल आपण ठेवतो त्या सेवेच्या इथे थांबलेले. मग आलो. मुलं एक्सायटेड होते की त्यांना वाटत होतं की आपण आता ह्याच्यानंतर स्विमिंगला जायचं. पण रिॲलिटी अशी होती की आजच्या दिवशी आम्ही जाणार नव्हतो. आज आम्ही स्वामींच्या इथेच, गजानन महाराजांच्या इथेच राहणार होतो, त्यांच्या भक्त निवासामध्ये. मग दर्शनासाठी आलो, दर्शन घेतलं, एवढं छान वाटलं. माझ्या पप्पांचं तरी हे पहिलं एक्सपिरियन्स होतं गजानन महाराजांचं दर्शन घेण्याचं. पण जेव्हा ही माझी दुसरी वेळ. जेव्हा मी तिकडे जाते, आम्ही सर्व जातो, जी पॉझिटिव्हिटी आम्ही घेऊन येतो गजानन महाराजांची, ही सांगण्याच्या पलीकडे आहे. खरंच तुमच्या मनातली जेही इच्छा असतात स्वामी पूर्ण करतात, मनापासून करतात. तुम्ही मनापासून मागा, कोणाचं वाईट चिंतू नका. खरं सांगते, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. आपल्या कुटुंबाला घेऊन कधीही वेळ भेटला तर देवदर्शनाला जा, असे स्थळं जा की जागृत असतील. तर आम्ही तेच प्रयत्न करतो. जेव्हा आम्हाला सुट्टी भेटते तर आम्ही जातो आवर्जून, फॅमिलीजला घेतो, कधी माझे सासू सासरे, कधी माझे वडील, आणि आम्ही निघून जातो. आम्हाला प्लॅन नाही म्हणजे आम्ही प्लॅनिंग नाही करत. आम्हाला फक्त माहीत असतं की आम्हाला इथे जायचं आहे
आणि हे दर्शन करायचं जसं ज्योतिर्लिंग करायचं होतं. त्याच्यानंतर गजानन महाराजांचं तर अचानक हे आमचं दर्शनाचं ठरलं. म्हणजे गजानन महाराजांनी आम्हाला बोलवलं. तर मग घेऊन मुलांना आम्ही दर्शन घेतले. इकडची मॅनेजमेंट हे तुम्ही बघाल, आत्तापर्यंत मी जेवढ्याही स्थळाला गेलेली आहे, म्हणजे जिथेही मंदिराच्या स्थळाला गेली आहे, सर्वात बेस्ट मॅनेजमेंट मी तुम्हाला सांगू शकते. कारण एक एक मीटरवर तुम्हाला त्यांचे सेवक दिसतात. म्हणजे कचरा पडू नये त्याच्या अगोदरच कचरा उचलायला ते लोक तिथे उभे आहेत. म्हणजे करण्यासाठी कोणीच काही करत नाही आहे गजानन महाराजांच्या इथे. तिथे नेहमी स्वच्छता, अन्न बघा तुम्हाला म्हणजे प्रसाद जो भेटतो तो पण एवढा कमी पैशामध्ये भेटतो. 50 रुपये 40 रुपयेमध्ये क्षुल्लक, म्हणजे काहीच नाही आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी खायला भेटतात. राहण्याची सोय उत्तम, ब्लँकेटपासून हर एक गोष्ट एवढी क्लीन आणि नीट असते की कधीच असं वाटलं नाही म्हणजे अर्जुन खरंच जात नाही कुठे राहायला, कारण त्याला बाथरूम खूप स्वच्छ लागतं. पण त्यातल्या त्यात जेव्हा इथे तुम्ही पुढे बघाल, जेव्हा मंदिरातून आम्ही भक्त निवासाच्या इथे गेलेलो तर पहिलं नाही चाललेलं, पण नंतर रडारड चालली जरा झाली की अरे नाही आपल्याला जायचं होतं स्विमिंगला, तुम्ही लोकांनी परत आम्हाला म्हणजे नाही तुम्ही तुमची प्रॉमिस फुल करत नाही आहे. जसं तुम्ही बघत आहात की आम्ही दर्शन घेतलं आहे आणि मी जे 2 किलो जिलेबी घेतलेली ती तिथे विद्यार्थी आलेले आणि तिथे भक्त होते त्यांच्यामध्ये ते वाटप केलं. मनापासून केलं आणि खूप बरंही वाटलं, कारण त्यांनी मनापासून खाल्लंही. म्हणजे स्वामींनी ती सोय केली की तू आता आणलेस माझ्यासाठी तर त्याच्यासाठी भक्त मीच तुला देतो. तर मी ते सर्वांना वाटलं, सर्वांनी खाल्लं म्हणजे मनापासून. नेहमी स्वामींना हर एक सेकंडला मी थँक्यू म्हणते. ग्रॅटिट्यूड नेहमी तुमचा असावा, कारण जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूड दाखवता, जेवढं तुम्ही आभार मानता की तुम्हाला जे आयुष्य दिलं आहे ते छान दिलं आहे, कारण कुणाच्या नशिबात ही गोष्टी नसतात. म्हणून जेही तुमच्या आयुष्यात भेटतं त्याच्यासाठी नेहमी आभार माना. तुमच्या आईवडिलांचे आभार माना, कारण त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे आराध्य देवताचे तुम्ही आभार माना की त्यांच्या प्रोटेक्शननी तुम्हाला आज काही जे तुम्ही गोष्टी करता त्याच्यामध्ये तुम्हाला यश सापडतं. जसं तुम्ही बघताय की हे भक्ती निवास आहे, इथे आम्ही आलो आहे आणि इथे क्लिनिंग आहे. म्हणून अर्जुनच्या फेसवर आनंद आहे की ठीक आहे अजून एक दिवस आहे, मम्मा आम्ही करून घेऊ, तुम्ही करून घेऊ. तर ह्यांना ॲडजस्ट करून, ह्यांच्या मोडला ॲडजस्ट करून आम्ही आता जेवणाकरिता आलेलो. आणि जेवणाची सोय उत्तम, त्याची क्लिनिंग उत्तम. तुम्ही चपलाची सोय वेगळी ठेवलेली आहे, लाईनमधून तुम्ही कुपन घ्या. जेवणामध्ये शिरा तुपातला, चपाती, भाजी, पातळ भाजी, सॅलॅड. म्हणजे असं नाही की तुम्हाला जायला लागते, तिथे माणसं उभी असतात की तुमची पोळ्या संपल्या तुम्हाला हवेत आणि मनापासून देतात. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जी आनंद आहे देताना. मी खरं सांगते, इथे जी स्वच्छता आहे, राहायची सोय आहे, खाण्याची सोय आहे, एवढ्या क्षुल्लक पैशामध्ये मी कुठेही बघितलेलं नाही आहे. म्हणजे एवढं शांत जेव्हा वाटतं वातावरण, आणि कुठून लोक येतात राहायला इथे आणि खरंच ते एकदम आनंदी वाटतात. आपल्या फ्रेंड्सबरोबर येतात, आपल्या फॅमिलीबरोबर येतात आणि खरंच निवांत राहतात. देवाचं नामस्मरण करून, गणगणात बोते बोलून आणि ते नामस्मरण उच्चारून हर एक व्यक्ती इथे आनंदाने त्यांचं प्रसाद घेतात, आनंदाने राहतात आणि स्वामीचं दर्शन करतात. जसं तुम्हाला माहिती आहे, बस सेवा फ्रीमध्ये आहे इथे. तुम्हाला बाकी म्हणा ॲम्ब्युलन्स, हर एक गोष्ट ह्यांची स्वतःची आहे. म्हणजे दे आर नॉट डिपेंडिंग ऑन एनीवन. आणि तुम्ही क्लिनिंगनेस बघू शकता, एवढ्या पुऱ्या आवारामध्ये एक म्हणजे फुलं आणि पानं जे पडली आहेत तेवढीच, ती पण ती क्लिअर करतात. बाकी तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टी, कुठलं रॅपर, कुठलं धूळ काहीही दिसणार नाही. म्हणजे पप्पांना खूप छान वाटलं, मी तुम्हाला हे सांगू शकते. आमचा हा सेकंड एक्सपिरियन्स होता, पण आम्हाला खूप बरं वाटलं. मग तिथून आम्ही निघालो की ह्यांना एक दिवस स्विमिंग करायची आहे मनसोक्त. पण त्याच्यामध्येही आम्हाला अजून एक गोष्ट आढळली की जिजाऊ माता त्यांचं गाव हे जवळपासच आहे. मग ते कसं आम्ही मिस करणार. मग मुलांना घेऊन आम्ही थेट जी उत्साह
शिवाजी महाराजांचं नाव घेऊन माझ्या नवऱ्याला होतो, या आम्हा सर्वांना जोही मराठा आहे त्यांना होतं. त्यांच्या आपल्या हिस्ट्रीच्या संदर्भात ज्याही गोष्टी आपल्याला बघायला भेटतात, म्हणजे राजांच्या जवळपास कुठलीही गोष्ट असेल तर ही तर खुद त्यांची आई आहे ज्यांनी त्यांना जन्म दिला आहे. हे तुम्ही बघत आहात ते जिजाऊ मातांचे वडील आणि त्यांचे 4 भाऊ, त्यांची समाधी आहे इथे. ह्यांनी बघितले ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे बघताना जे अभिमान हर एक व्यक्तीला वाटतो हे सांगण्यापलीकडे आहे. कारण त्यांनीच अशा वाघिणींनी आपल्या राजांना जन्म दिला आहे. हे ऐकून ह्या विचार करूनच खूप बरं वाटतं. कारण अशी आई असली तर किती सारे शिवाजीराजे भोसले जन्माला येतील. आणि जसं तुम्ही बघत आहात की तिथेच बाजूला एक शिवलिंग मंदिर आहे, खूप जुनं आहे. हे बघितलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जिथे त्यांचा जन्म सोहळा मनाला जातो, जिथे त्यांनी जन्म घेतला जिजाऊ मातांनी, तिथेही गेलो. पण एक गोष्ट जेव्हा तुम्ही हात लावता ह्या दगडांना, असा विचार जेव्हा करतो की इथे खुद जिजाऊ माता आलेल्या, त्यांनी इथे वास केलेला, त्यांनी इथे खेळल्या होत्या, त्यांनी दर्शन घेतलेलं, तेव्हा एवढं भारी वाटतं की मी सांगितलं ना, हर एक मराठ्यांसाठी ही गोष्ट अभिमानाचीच आहे नेहमी, की राजांना घेऊन जी ही गोष्ट आहे त्या बघायला भेटतात. कारण त्यांनी आपल्यासाठी एवढ्या बलिदान दिलेत आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठ्यांसाठी, की असा कोणी राजा होणेच नाही आणि होऊ पण नाही शकत. आणि अशी कोणी जे राजांची आई, एवढी मोठी वाघिणी कोणीच नसेल जेवढी जिजाऊ माता आहे. म्हणजे त्यांच्या नकाची पण सर अगर कुठल्याही आईला या जगामधली आली तर त्यांनी म्हणजे खूप काय करू शकतात ते, मला असं वाटतं. तर त्यांच्या विचार करून एक गोष्ट जेव्हा मी ती गोष्टी बघत होतो, एक्सपिरियन्स करत होतो, म्हणजे ह्या वयातच, जसं माझा मुलगा 9 वर्षाचा आहे, त्याला ह्या गोष्टी मी स्वतः एवढ्या म्हणजे या एजमध्ये ह्या गोष्टी बघते, तर मला नेहमीच असं बरं वाटतं की अर्जुन एवढ्या कमी वयात ह्या गोष्टींना एक्सपिरियन्स करतोय, बघतोय. खूप बरं वाटतं की आपण आपल्या मुलाला हे आपल्या हिस्ट्रीबद्दल, राजांबद्दल काही दाखवू शकतो. जसं तुम्हाला सांगितलं, इथे जिजाऊ मातांचं जन्म झालेला ह्या स्थळी, आणि ह्या स्थळी मग आम्ही तिथे गाडी पार्क केली. तिथे गाडी पार्क करायची जराशी सोय नाही आहे, पण तरीही तुम्ही साईडला कुठेतरी खूप कॉपरेटिव्ह या सहकारी करणारी गाववाले आहेत. म्हणजे समोरून त्यांनी येऊन आम्हाला कुठे पार्किंग करायची ही आम्हाला कळवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही गाडी इथे पार्क केली आणि आतमध्ये तुम्ही बघितलं असाल की म्हणजे पिकनिक या सहली आलेली मुलांची, लहान मुलांची, मराठी मीडियमची, इंग्लिश मीडियमची, म्हणजे शाळा आपली सहली इथे आणतात, पिकनिक इथे आणतात, की हे दाखवण्याकरिता की जिजाऊ माता ह्यांचं जन्मस्थळ आणि ही जागा त्यांनी कसं तिथे खेळलं असेल, काय काय गोष्टी केल्या असेल, स्ट्रक्चर कसे आहेत, म्हणजे हे बघण्यासारखं आहे. खरंच आपल्याला एकदा तरी आपल्या मुलांना या स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी स्थळी आणायला हवं. कारण ज्या गोष्टी राजांच्या संबंधात येतात त्या गोष्टी नक्कीच आपल्याला जाऊन आपल्याला ते बघणं आवश्यक आहे, मला असं वाटतं. तर इथे येताना, चालताना, इथे हात लावताना, इथे जे स्ट्रक्चर आहे, यांच्या राहण्याची पद्धत, या ज्या त्या काळी ह्या लोकांनी जे म्हणजे ज्या पद्धतीने यांनी आपलं लॉजिक लावून घरं बनवलेली, हे खरंच अप्रतिम आहे. जसं तुम्ही इथे बघत असाल की हा दरवाजा आहे, इथून खाली गेल्यानंतर तुम्हाला जे खिडक्या दिसतील तिथून उजेड येतोय, हवा येते आहे, पण बाहेरून माणूस खाली बघू शकत नाही. या पद्धतीने त्यांनी आर्किटेक्चर बनवलेलं, हे बघूनच असं काहीतरी वेगळं वाटतं. असं वाटतं की हां, त्यावेळी पण लोक किती हुशार. म्हणजे आता तुम्ही एक नॉर्मल लादी लावायला सांगा, म्हणजे टाईल्स, कधीही ह्यांची लाईन कधी परफेक्ट नसते, पण त्यावेळी दगडांची लाईन, आर्किटेक्चर एवढं परफेक्ट असेल हे विचार करण्याच्या पलीकडे आहे. असं तुम्ही बघत आहात की इथे सोहळा जस्ट झालेला जिजाऊ मातांचा काही दिवसा अगोदर,
आणि तो खूप छान पद्धतीने इथे एवढी मोठी रांगोळी त्यांची काढलेली, हे बघून खरंच खूप भारी वाटतं. तुम्हाला इथे नक्कीच यायला हवं. बघा तुम्ही इथे पाळणा बघताय की त्यांनी खूप मनापासून इथे त्यांचं जन्मसोहळा मनवायलाच पाहिजे. कारण अशी व्यक्ती, अशी आई बनली नाही, कारण तिने कधीच आपल्या मुलाबद्दल तिला कसं सेफ त्यांना ठेवू शकतो, त्यांचं प्रोटेक्शन न करता आपलं प्रोटेक्शन बघितलेलं त्या काळी, आपल्या मुलाला रेडी केलेलं की कारण आपली मुलं इथे आता जेवू शकतात, खाऊ शकतात, शिकू शकतात. तुम्ही विचार करा ना की किती बोलणं सोपं आहे आणि ते करणं किती अवघड आहे. त्यांना एवढ्या छोट्या वयामध्ये त्यांना सर्व गोष्टी शिकवणं, त्यांना लोकांना आपलं मानून घेऊन चाललं, म्हणजे राजांच्या प्रती जे ऑनेस्टी त्यांच्या एक एक शिपाईची होती, युनिटी काय म्हणतात हे तुम्हाला शिवाजी महाराज सांगू शकतात. म्हणजे त्यांच्या काळात जी मी युनिटी बघते, या ज्या गोष्टी मी बघते, विश्वास की माणूस स्वतःहून जाऊन आपला जीव देण्यासाठी रेडी व्हायचा. कारण का राजे आपल्यासाठी विचार करत आहेत, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी विचार करत आहेत. म्हणजे हे घडवणारी फक्त एक व्यक्ती जिजाऊ माता. अगर आई अशी नाही तर बाकीचे विचार खेचून नेणारे मग व्यक्ती तशी नाहीत. तर हे नक्कीच सलाम जिजाऊ मातांना. हर एक मराठाचे जे अभिमानाने छाती फुलून येते राजांचा विषय या जिजाऊ मातांचा विषय घेऊन. जसं तुम्ही बघत आहात की ते घोषणा ही मुलं करत आहेत शिवाजी महाराजांची. खरंच खूप म्हणजे खूप आपण लकी आहोत, या आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला राजे भेटले आपल्या नशिबात, ज्यांनी आपला एवढा विचार केला, ज्या आईने आपला विचार केला त्या काळी, आणि इथे आज आपण सुखरूप आहोत. म्हणजे मला नाही जास्ती काही माहिती, पण फक्त मला ही भावना जी तिथे जाऊन भेटली, ही आली, ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. बोलण्यामध्ये काही म्हणजे मराठी चुकलं असेल या परफेक्ट नसेल, पण देव पण भावनाच बघतो ना आपल्या भक्तांचे, तर ते तुम्ही समजून घ्याल प्रेक्षक म्हणून, हे मला असं वाटतं. पण नक्कीच या आपल्या कुटुंबाबरोबर नक्की कधीतरी एक प्लॅन करा, महिन्यातून या 6 महिन्यातून, जिथे तुम्ही त्यांना घेऊन अशा काहीतरी गोष्टी आपल्या मुलांना तुम्ही दाखवू शकता. आणि ॲट लास्ट तुम्ही जसं बघत आहात की मुलांना स्विमिंग करायची होती, म्हणून आम्ही तिथेच संभाजीनगर इकडे ॲम्बॅसेडर हॉटेल आहे अजंठा, तिथे मग आम्ही तिथे 1 स्टे केला आणि ह्यांना स्विमिंग करण्यासाठी तो स्टे दिला. कारण त्यांनी 2 दिवस आम्हाला सपोर्ट केला, आणि तसाच मग आम्हीही त्यांना एक शेवटचा दिवस आहे जो त्यांना जसा हवा आहे तसा त्यांना घालवू दिला. अँड दे आर एन्जॉईंग टू मच. म्हणजे त्यांनी एन्जॉय केला, स्विमिंग केला, गेल्या बाकी जेवले नाहीत. कपडे काढून पहिलं स्विमिंगसाठी त्यांनी पहिलं तयारी केली, आणि स्विमिंग करून मग नंतर आम्ही आजूबाजू म्हणजे बघण्याकरिता, कारण पप्पांचा हा पहिला वेळ होती पप्पांची इथे यायची संभाजीनगरमध्ये, ज्योतिर्लिंग बघायची, जिजाऊ मातांचं जन्मस्थळ बघायची, आणि गजानन महाराजांचं दर्शन करायची. जेवढंही तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन दर्शन करता कुठलेही स्थळ, तुम्हाला तुमचं पुण्य अजून त्यात वाढलेलं दिसणार. हे नक्कीच जेव्हा तुम्ही स्वतःचा न विचार करता दुसऱ्यांचा विचार करून गोष्टी करता, तर तुम्हाला तुमची पॉझिटिव्हिटी अजून भरलेलीच दिसणार आहे, कमी नाही. कारण स्वतःचा सर्वच विचार करतात. तर नक्कीच आपल्या आईवडिलांचा विचार नक्कीच करा. तुमच्या आराध्य देवताची जी सेवा करता येतात, सेवा म्हणजे जरुरी नाही की तुम्हाला देवपूजा करणे या काही गोष्टी करणे, पण तुमची चांगली कर्म असतील आणि तुमच्या तोंडात त्यांचं नामस्मरण असेल, ह्या गोष्टी खूप झाल्या. म्हणून नामस्मरण करा, जेवढं जमेल तेवढं करा, आणि चांगलं कर्म करा. कारण ही कर्मच तुमच्या पिढीला त्या गोष्टी देऊ शकतात. आणि जसं तुम्ही बघत आहात की स्विमिंग ही फेवरेट गोष्ट यांची आहे, आणि ते एन्जॉय करत आहेत. आम्ही नाही केला, मी आणि माझ्या मिस्टरांनी, कारण थंड होतं, खूप वाटत होतं नाही नको. आम्ही दर्शन घेऊनच माझं तरी पोट भरलेलं की नाही, मला आता त्या आनंदात राहायचं आहे की छान छान दर्शन झालेलं आहे, आणि लेट देम एन्जॉय. आणि त्यांना बघूनच, ह्यांना पण बघून, ह्यांचा आनंद बघून पण पोट भरलं माझं,
की नाही आता त्यांना जे करायला भेटतं आहे. पण हे पण नक्कीच आहे की जेव्हा तुम्ही देवाच्या स्थळी जाता तुमच्या एक आजूबाजू प्रोटेक्शन कवच रेडी होते. ते तुम्ही तिकडे गेल्यानंतरच तुम्हाला कळेल की ते फरक जे मी सांगते आहे ते कशी तुम्हाला अनुभवता येणार. तर नक्की हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मला म्हणजे खरंच तुमचे आशीर्वाद हवे आहेत की तुम्ही या सर्वांनी ज्यांनी ऐकलं आपलं अमूल्य वेळ देऊन. कारण अगर तुमचा म्हणजे तुमचा सपोर्ट असला तर नक्कीच अजून ह्या गोष्टी मी नक्कीच शेअर करीन तुमच्यासोबत की आम्ही जिथेही स्थळी जातो देवाच्या स्थळी, कारण आम्हाला हे जायला आवडतं, तर नक्कीच ह्याच्या पुढेही मी तुमच्याबरोबर हे शेअर करत राहीन. पण काहीही बोलण्यामध्ये चुकलं असेल तर खरंच नक्कीच माफ करा. खरं नक्कीच भावना बघा की जेही मी फील केलं, आम्ही फील केलं ते तुमच्यापर्यंत प्रयत्न केला आहे पोचवण्याचा. आणि नक्कीच हे चरणी की तुम्हा सर्वांना तुम्हाला सेफ्टी, तुमची आरोग्य सर्व नीट राहावं. आणि तसं तुम्ही बघत आहात की आम्ही एक मराठी गाण्यावर रील केला. हा पण फर्स्ट टाईम मी पप्पांना एकत्र घेऊन आम्ही हा करायचा प्रयत्न केला आणि हा यशस्वी पण झाला. वी एन्जॉयड. आणि तुम्ही जसं बघत आहात ॲट द एंड तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्न आणि हॅपीनेस हवा आणि तो आहे. कुठल्याच गोष्टी परफेक्ट नसतात. फक्त जी वेळ आहे त्या वेळेमध्ये जगणं आणि एकामेकाला सांभाळून नेणं हेच महत्त्वाचं आहे ना. तर आपलं एकामेकाला सांभाळून घ्या, स्वतःची काळजी घ्या, पण देवाचं नामस्मरण करा.